महाराष्ट्र सरकारने माननीय श्री मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनी एक मोठं कृत्य केले। मोठं म्हणजे त्यांनी आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। किती उपकार झाले त्यांच्या महाराष्ट्रावर, किती मोठे उपकार। यांची हकलपट्टी करण्याची ताकद या सरकारमध्ये नाहीये। यांना बडतर्फ करायला हवं होतं, बडतर्फ राजकारणात उचलून फेकून द्यायला हवं होतं। सगळे जण आपण इतके चिडलेलो आहोत, सगळे रिपोर्टर्स चिडले, जनता चिडली आहे। सगळ्यांना इतकं तीव्रपणे वाटत होतं की हे सगळे व्हिडिओ, सगळे फोटोज या सगळ्यांनी बघितले होते। 2 महिने झाले, त्या सगळ्यांना माहिती होतं, तरी पण कोणाची टाप झाली नाही त्या धनंजय मुंडेंकडनं राजीनामा मागायची। काल संध्याकाळी सगळ्या चॅनलनी हे दाखवल्यानंतर बैठक होते, बैठकीत ठरवलं जातं की त्यांचा राजीनाम्याची मागणी करायची। का? मी म्हणते का त्यांना बडतर्फ करू शकले नाहीत? का मुख्यमंत्री म्हणू शकले नाहीत की हा माणूस मला माझ्या मंत्रिमंडळात नको? का म्हणू शकले नाहीत? चार्जशीट मध्ये आलं होतं की वाल्मिक कराड हे सूत्रधार आहेत, त्यांनी गेले 10 वर्ष संघटित गुन्हेगारी केली, असे 11 गुन्हे त्यांच्यावर आहेत। हे सगळं माहिती असून, हे सगळे व्हिडिओ बघून, सगळं बघून अजून काही होत नाहीये। काय बोलायचं या लोकांना? म्हणजे यांना काही भावना, प्रेम, आपुलकी, संवेदना आहेत का? राजकारणात आल्यानंतर सगळं संपतं, सगळं की कोणी यावं, कुठल्याही सामान्य माणसाला चिरडावं आणि आमचं सरकार कोणाच्याही विरुद्ध कारवाई करणार नाही। का? कारण तो आमचा माणूस आहे आणि आमच्या माणसावर आम्ही ठरवू काय करायचं ते। अजित पवार तर म्हणतात पुरावे द्या। मग म्हणाले पुरावे झाले, ते सिद्ध झाल्यावर आम्ही कारवाई करू। काय आहे हे आणि कधी संपणार हे सगळं? मला डोकं सुन्न झालं, सुन्न। जेवढे लोकांचे मेसेज आले, जेवढ्या लोकांचे, आता मी धनंजय मुंडेला बोलताना ऐकलं, वेदना होतात, ते ऐकताना वेदना होतात। आणि मुख्यमंत्री आता आले, 2 ओळीचं बोलले की त्यांचा राजीनामा आला, त्याचा मी स्वीकार केलाय, तो गव्हर्नरकडे पाठवलाय। का मुख्यमंत्री म्हणून तुम्ही 2-2.5 महिने हे सगळा तमाशा बघत होतात? का तुम्ही त्याच्यावर भूमिका घेतली नाही? तुम्हाला संवेदना नाहीत? तुम्हाला परिवार नाहीत? त्या देशमुख कुटुंबाला किती यातना झाल्या या तुम्हाला कळल्या नाहीत? आणि सगळे जण येतात, आज तो ड्रामा चाललाय पूर्ण तिकडे त्या अधिवेशनाच्या बाहेर। सगळे जे पायऱ्यांवर उभे आहेत, याच्या पायऱ्यांवर जे उभे आहेत त्यांना माझा प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती जण लढले? अंबादास दानवेंना माझा प्रश्न आहे, तुम्ही जालन्यात होतात, बीडला जाऊन तुम्ही का नाही लढलात? तुम्ही विरोधी पक्षात आहात ना? सगळे जण नुसता आज ड्रामा करतायत, घोषणा देण्याचा ड्रामा करतायत। बास झालं, याला राजकारण नाही म्हणत, याला लोकशाही नाही म्हणत। तुम्हाला लोकांसाठी झटण्यासाठी ठेवलंय। कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय म्हणताय? संविधानाबद्दल बोलताना तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, कुठे आहेत पीपल? पीपल चिरडले जातात आणि काय करताय तुम्ही? पोलिसांना हाताशी धर, याला हाताशी धर, यंत्रणा तुमची कामं करतात, ब्युरोक्रॅट तुमच्यासाठी काम करतात। एक खूप मोठ्या कोर्स करेक्शनची गरज आहे। सगळ्या ऑफिसरना डोकी ठिकाणावर आणायची गरज आहे की आज आपल्याकडनं आपण कितीही पॉलिटिकल प्रेशर आलो, मी करणार नाही हे म्हणण्याची ताकद ठेवण्याची गरज आहे। मी चुकीचं काम करणार नाही, तुम्हाला जे करायचं करा। आणि पहिलं म्हणजे मी तर आता एक पिटिशन करणार आहे की ह्या ज्या बदल्या केल्या जातात ना, बदल्या या सगळ्या राजकारण्यांच्या हातात काढून टाका। बदली शुड बी कंपल्सरीली 3 वर्ष झाल्यानंतर, आणि ते पण लॉटरी सिस्टमनी करा। या पॉलिटिशियनच्या हातात बदल्या काढल्या ना, सगळं नीट होईल। त्याचं कारण असं की सगळे लोक एकतर काम नीट करतील, सगळं शिस्तीत वागतील आणि 3 वर्ष त्यांच्याही डोक्याला शांती राहील। पैसा जो कोटी रुपये द्यायला लागतात ते बंद होईल, होणारा भ्रष्टाचार बंद होईल। हे सगळं नीट करण्यासाठी यांच्या हातातल्या या बदल्यांच्या पावर काढून घेतल्या पाहिजेत। आणि आज जे झालंय ते खरं तर डोकं सुन्न, अख्ख्या महाराष्ट्राचं डोकं सुन्न झालं होतं हे सगळे फोटो बघून। आणि आजपर्यंत हे जे राजकारण चाललंय ना, आता खूप मोठा आपल्याला बदलाव करण्याची गरज आहे आणि हे फक्त जनता करू शकते। मी तर ठरवलेलं की आज यांनी त्यांचा राजीनामा नाही